जिल्हाधिकाऱ्यांनी जो आपल्याला टायमिंग दिला तो 12 वाजता आपण आरक्षण सोडत चालू करणार होतो, त्यामुळे आता 12 वाजून गेले तेव्हा आपण चालू करू. मी प्रथमतः आज आपल्याला ग्रामविकास विभागाची जी अधिसूचना होती 13 जून 2025ची, त्या अधिसूचनेच्या अनुषंगाने म्हणजे ही अधिसूचना आपल्याला माहिती असेल की यापूर्वी 23 एप्रिल 2025ला आपलं आरक्षण काढलं होतं, परंतु ते सर्व आरक्षण त्यांनी म्हणजे ती प्रक्रिया रद्द केली आणि परत नव्याने आरक्षण काढण्यासाठीची प्रक्रिया परत नव्याने राबवा याच्या अनुषंगाने आपल्याला कळवण्यात आलं. त्या अनुषंगाने 3 दिवसापूर्वी जिल्हाधिकारी सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण आजच्या दिवशी सरपंच पदासाठी आपल्या इथांच्या जुन्नर तालुक्यासाठी आपण हे आरक्षण सोडत परत नव्याने घेत आहोत. त्याच्यामध्ये आता पाठीमागच्या आरक्षण सोडतीला तुम्ही सर्वजण होता की तुम्हाला आता आपल्याकडे अधिसूची म्हणजे अनुसूचित क्षेत्र त्याच्यामध्ये आपली जी आपण आरक्षण सोडत घेत आहोत आता ही 2025 ते 2030च्या कालावधीमध्ये एकूणच्या 97 ग्रामपंचायती आहेत बिगर अनुसूचित क्षेत्रातल्या. या 97 ग्रामपंचायतीसाठी आपण हे आरक्षण सोडत घेणार आहोत. त्या 97 ग्रामपंचायती एकदा वाचून दाखवू का? वाचून दाखवायची काही गरज नाही. आता याच्यावरती मी तुम्हाला फक्त सांगतो 97 ग्रामपंचायती आहे. एकूण लोकसंख्या 2011ची लोकसंख्या आपण बेसिक पकडतोय, त्यामध्ये एकूण लोकसंख्या 3,73,667 ही जुन्नर तालुक्याची आहे. त्यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 16,460, अनुसूचित जमातीची लोकसंख्या 32,319. याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी देय पदे जी आहेत ती एकूण 5 म्हणजे SC साठी आपल्याकडे एकूण 5 पदे आहेत. त्यापैकी अनुसूचित जातीसाठी 2 आणि अनुसूचित जाती स्त्री राखीव 3. अनुसूचित जमातीसाठी जी पदे आहेत त्याच्यामध्ये एकूण पदे 8 आहेत. त्यामध्ये अनुसूचित जमातीतल्या खुल्यासाठी असे 4 आणि अनुसूचित जमाती स्त्रीसाठी 4. नागरिकांचा मागास प्रवर्ग याचे एकूण पदे आहेत 26. त्याच्या महिला 13 आणि खुला 13. सर्वसाधारण मधल्या एकूण पदे आहे 58. त्यापैकी 29 महिलांना उर्वरित खुली. असे आपले एकूण 97 ग्रामपंचायतीसाठी आपण हे आरक्षण सोडत घेत आहोत. आता ही सुरुवात करत असताना मी आपल्याला सांगतो की पहिल्यांदा आपल्याला जी मार्गदर्शक तत्व जी दिलेली आहे त्याच्या अनुषंगाने आपण ही आरक्षण घेत असतो. SC साठी जे आपण आरक्षण घेणार आहोत अनुसूचित जातीसाठी हे आपण पहिल्यांदा घेणार आहोत. अनुसूचित जातीसाठी आपल्याला 5 पदं काढायची आहेत. ही अनुसूचित जातीची 5 पदं काढत असताना एक थोडक्यात मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो ही कशा पद्धतीने काढले जाते. हे आरक्षण काढत असताना आपण 1995, 2000, 2005, 2010, 2015, 2020 आणि आता ही 2025 ती म्हणजे 2020 पर्यंतचे प्रत्येक वर्षी कोणत्या प्रवर्गाला आरक्षण सरपंच पदात आपलं भेटलेलं आहे की याची ऑलरेडी आपल्याकडे माहिती आहे आणि ती आपण सर्व नोंद केलेली आहे. याचप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या किती आहे हे 2011च्या सेन्ससनी आपल्याला दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये गावची एकूण लोकसंख्या आणि अनुसूचित जातीची एकूण लोकसंख्या ह्याची टक्केवारी काढली जाते आणि गावांची जी म्हणजे क्रमवारी जी केली जाते ती उतरत्या क्रमाने म्हणजे सर्वात जास्त टक्केवारी असलेलं गाव 1 नंबरला जातं आणि सर्वात कमी लोकसंख्या असलेलं गाव हे एकदम शेवटी जातं. तर याच्यामध्ये आपल्याकडं गुंजावाडी म्हणजे आता मी इन जनरल आरक्षणचं सांगत नाही. गुंजावाडी एक उदाहरण सांगतो. गुंजावाडी गावची आपली 2011च्या जनगणनेनुसार 2906 ही एकूण लोकसंख्या होती. त्यात अनुसूचित जातीची जी आहेत की त्याचे समजा 25 लोकसंख्या होती आणि अनुसूचित जातीच्या प्रवर्गाची लोकसंख्येची एकूण टक्केवारी होती ती 0.86. तेच तुम्ही हे केलं तर म्हणजे ही जी टक्केवारी असती याची उतरत्या क्रमाने आपण लावली जातो. आणि याच्यामध्ये मी जे पाठीमागचे जे वर्ष सांगितले की त्याच्यामध्ये अनुसूचित जातीचे जे सरपंच पदाचं आरक्षण आहे की ते पण आपण त्याचं ग्राह्य दिलं जातं. ही गावं उतरत्या क्रमाने लावल्यानंतर आपली पुढची टप्पा असतो की याच्यामध्ये ज्या ग्रामपंचायतींना इथनं पाठीमाग म्हणजे ज्या 6 इलेक्शन होऊन गेलेलं आहे त्याच्यामध्ये अनुसूचित जातीचं जर आरक्षण आलं असेल तर ती गावं याच्यातनं वगळली जातील. आजच्या ड्रॉला ती वगळली जाणार
आणि राहिलेली जी गावं आहेत ती त्याच्यामध्ये सर्वात जास्त टक्केवारी असलेलं गाव 1 नंबरला राहील, 2 नंबरला, 3 नंबरला, 4 नंबरला, 5 नंबरला अशी गावं राहील. आता आपल्याला पदं पाहिजे 5, त्यामुळे आपण पहिली 5च गावं याच्यामध्ये ग्राह्य धरली जाणार आहे. आता याच्यामध्ये आम्ही हे सर्व चेक केल्यानंतर मी तुम्हाला शॉर्टमध्ये पण काढले. आता याच्यामध्ये आपण ही जी अनुसूचित जाती प्रवर्गाच्या लोकसंख्येच्या टक्केवारीच्या उतरत्या क्रमाने ग्रामपंचायतीचा माहितीचा तक्ता मी तुम्हाला वाचून दाखवतो की ज्या गावांना इथनं मागं कधी SC आरक्षण आलेलं नव्हतं. ह्याच्यामध्ये 1 नंबरला गाव आहे सावरगाव. त्याची जनगणनेची 3185 होती, अनुसूचित जातीचं 212 होतं, त्यामुळे 6.66% होतं. त्यामुळे हे गाव आपण अनुसूचित जातीसाठी घेतोय. 2 नंबरला गाव आहे धोलवड. धोलवडची टक्केवारी आहे 5.93. 3 नंबरला गाव आहे विद्नरनगर, त्याची टक्केवारी आहे 5.74. 4 नंबरला गाव आहे काले, त्याची टक्केवारी आहे 5.74. आणि 5 नंबरला गाव आहे पारगाव तर्फे आळे, त्याची टक्केवारी आहे 5.55. म्हणजे आपल्याकडे जी SC साठी जी गावं फायनल झालेली आहे ती सावरगाव, धोलवड, विघ्नरनगर, काले आणि पारगाव तर्फे आळे. ह्या 5 गावांचा आपण SC साठी विचार केला जाणार आहे. ह्या 5 गावांचा विचार केला जात असताना आता याच्यामध्ये 5 पैकी आपल्याला 3 महिलांना द्यायचंय. काले 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 परत एकदा सांगतो, सावरगाव, धोलवड, विघ्नरनगर, काले आणि पारगाव तर्फे आळे ही 5 गावं SC साठी आपण ग्राह्य करतोय. त्याच्यामध्ये आता आपल्याला 5 पैकी 3 महिला काढायच्या आहे. ह्या 3 नाही, त्याच्यामध्ये नियम असा आहे की आपल्याकडे 5चाच कोटा आहे, 5 जागा SC साठी आहे. तर उतरत्या क्रमाने पहिली 5 गावं घ्यायच्या. पुढच्या आरक्षणाच्या वेळेस आता ही 5 गावं पण हे होतील, त्याच्या पुढची गावं घेतली जातील. कोणत्या या गावांना कोणत्याही SCचं आरक्षण आलेलं नाही. ही जी 5 गावं जी आहे की याच्यापैकी एकाही गावाला SCचं आरक्षण आलेलं नाहीये. आता 5 पैकी आपण आता महिला काढणार आहे. महिला काढत असताना याच्यामध्ये नियम असा असतो, लगतच्या म्हणजे पाठीमागच्या 2021च्या निवडणुकीमध्ये महिला राखीव म्हणजे ते कोणतेही असू, OBC असू, जनरल असू किंवा ST असू, महिला राखीव ज्या असतील ते डायरेक्ट आपण म्हणजे खुलं करणार, म्हणजे SC खुला होणार. आणि जे महिला राखीव नव्हते त्यांना आपण एक. आता याच्यामध्ये पाठीमागच्या याच्यामध्ये या 5 ग्रामपंचायतीपैकी विघ्नरनगर जे होतं, विघ्नरनगर हे पाठीमागच्या वेळेस नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला याच्यासाठी आरक्षित होतं. त्यामुळं आपल्याला ज्या 2 जागा द्यायच्या त्यातली 1 जागा म्हणजे खुल्यासाठी ही डायरेक्ट विघ्नरनगर होईल आणि उर्वरित सावरगाव, धोलवड, काले आणि पारगाव तर्फे आहे या 4 गावांमध्ये चिठ्ठ्या टाकल्या जातील. त्या चिठ्ठ्यात आपल्याला 2 चिठ्ठ्या काढायच्या. त्या चिठ्ठ्या दाखवा. सावरगाव, सावरगाव दाखवा चिठ्ठी. सावरगावची चिठ्ठी गडी मारून लगेच टाकायचं. गडी मारून लगेच टाका. आपण सावरगाव चिठ्ठी व्यवस्थित घ्या आणि ती टाकताना पण दाखवा. 2 वड घ्या, 2 वड ते बरणी अशी वरती घ्या. दुसरी चिठ्ठी धोलवडची आहे बघा इकडं. काले आणि पारगाव तर्फे आहे काले. पारगाव तर्फे आहे. ती मुलगी आता आता आपण या मुलांना बोलवलं, लहान मुलांना भागत बसलो ना इथं. नाही ते खात होते. नंतर खा. मुलीचं नाव बोलतो आता मुलीचं नाव तिकडून पूर्ण टाकायचं. पूर्ण पूर्ण बोला. काय राजलक्ष्मी, राजलक्ष्मी
वैशाली साळवे. वय वय काय आहे तुझं? इकडे पूर्ण पूर्ण तिला सांगा किती चिठ्ठ्या काढायच्या. तिला सांगा 4 मधनं 3 काढायच्या. हलवा चांगलं. पहिली एक काढ. सावरगाव महिला SC महिला. पारगाव तर्फे आळे. पारगाव तर्फे आळे. पारगावचे पुढे एक मिनिट. हा तिसरी काढा. तिसरी काढ. काले. आता अशा पद्धतीने आपलं SCचं आरक्षण संपलंय. मला तीन जण सह्या घ्या ना 3 जणांच्या. त्या 3 चिठ्ठ्यांवर इथं जे उपस्थित आहेत त्या तिघांच्या सह्या करून स्टेपल करून अशा पद्धतीनं अनुसूचित जातीचं आरक्षण मी आता घोषित करतो. याच्यामध्ये अनुसूचित जातीच्या एकूण 5 जागांपैकी 3 जागा ज्या महिला राखीव आहेत त्यामध्ये सावरगाव, पारगाव तर्फे आळे आणि काले हे 3 गावं अनुसूचित जाती महिला राहतील. आणि उर्वरित 2 जी गावं आहेत त्यामध्ये विद्यनगर आणि धोलवड हे SC खुला म्हणजे अनुसूचित जाती खुला प्रवर्ग. तीन सह्या घेतलं स्टेपल करायला घेतलं. याच पद्धतीने एक मिनिट लक्ष द्या. अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या लोकसंख्येच्या आता आपल्याला एकूण आपल्याकडे एकूण जागा आहेत आता 8. त्याच्यामध्ये ह्या ज्या 5 ग्रामपंचायती आहे ह्या वगळून या प्रक्रियेतनं आता बाहेर गेल्या. ह्या वगळून आता पुढच्या ग्रामपंचायतीचा अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाच्या ST साठी हे होणार आहे. ह्याच्यामध्ये पण सेम प्रोसिजर आहे की एकूण लोकसंख्येची टक्केवारी जी असती टक्केवारीच्या उतरत्या क्रमाने आपण 8 ग्रामपंचायती पहिल्यांदा सिलेक्ट करणार आहे. कोणत्या 8 ग्रामपंचायती आहे की ह्या 8 ग्रामपंचायती अशा असणार आहे की 1995 पासून 2021 पर्यंत एकदाही ह्या ग्रामपंचायतीला STचं आरक्षण आलेलं नाही. अशा ग्रामपंचायती आपण हे करणार आहे. तर त्याच्यामध्ये हे सिलेक्ट करत असताना की STच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आतापर्यंत एकदा आरक्षण न आलेल्या ग्रामपंचायती होत्या विठ्ठलवाडी येणेरे, जाधववाडी, उदापूर, बेलसर, नारायणगाव, उंब्रज नंबर 1, शिरोली बुद्रुक आणि हिवरे बुद्रुक. ह्या 8 ग्रामपंचायती ह्या आपल्या अनुसूचित जमातीसाठी राखीव झालेल्या आहेत. आणि याच्यामध्ये ह्या 8 पैकी बेलसर आणि नारायणगाव ह्या 2 ग्रामपंचायती पाठीमागच्या इलेक्शनला महिला राखीव होत्या. प्रवर्ग तो कोणताही असेल त्या महिला राखीव होत्या. त्यामुळे तिथं डायरेक्ट आता अनुसूचित जमाती खुला हे जातील. आणि उर्वरित म्हणजे आता आपल्याला 4 महिला काढायच्या आहे. 2 महिला आपल्याला ह्याच्यात भेटल्या. उर्वरित 4 जागांसाठी आपल्याला 2 चिठ्ठ्या काढू लागतील. एकूण 8 पैकी 4 चिठ्ठ्या काढतो महिलांसाठी. 6 मधून 4 काढायचे. पण ह्या लगतच्या 2 आहे त्या डायरेक्ट 2च चिठ्ठ्या काढायच्या. नाही यांच्यासाठी नाही चिठ्ठ्या काढायच्या. आता याच्यामध्ये आपल्याला उर्वरित 6 मधनं
महिलांच्या 4 जागा फायनल करायच्या आहेत. त्यामध्ये बेलसर आणि नारायणगाव सोडल्यानंतर उर्वरितच्या 6 गावं आहेत. त्या 6 गावातनं आपल्याला महिलांच्या 4 जागांसाठी 4 चिठ्ठ्या काढणार आहे. चिठ्ठ्या दाखवत विठ्ठलवाडीतर्फे येणारे. विठ्ठलवाडी येणार आहे. चिठ्ठी दाखव. विठ्ठलवाडीतर्फे येणारे. दुसरं जाधववाडी. 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 उदापूर. उदापूर. उंब्रज नंबर 1. उंबरज नंबर 1. शिरोली बुद्रुक. शिरोली बुद्रुक. आणि हिवरे बुद्रुक. हिवरे बुद्रुक. पुढचं त्याचं नाव सांगा. नाव सांग बाबा. काय? नील. नील का? नील बरोबर का? नील श्रीकांत शेजू. वय किती तुझं? 90 लागले. 90. आता एक एक चिठ्ठी 4 वेळा काढायची. पहिली चिठ्ठी आहे, लक्ष द्या. जाधववाडी. जाधववाडी. एकच मिनिट. शिरोली बुद्रुक. पुढची गण. उदापूर. उंबरज नंबर 1. झालं ना? झालं. आता या पद्धतीने आपलं अनुसूचित जमातीचं अनुसूचित जमातीचं आरक्षण मी आता घोषित करतो. त्याच्यामध्ये एकूण 8 जागांपैकी जाधववाडी, शिरोली बुद्रुक, उदापूर आणि उंब्रज नंबर 1 ह्या अनुसूचित जमाती महिला राखीव आणि उर्वरितमध्ये बेलसर, नारायणगाव, त्यानंतर हिवरे बुद्रुक, विठ्ठलवाडी येणेरे या अनुसूचित जमातीसाठी खुला. मेल फिमेल कोणी यायचे हो. हे आता अनुसूचित जमातीत आलं. आता याच्यानंतर आपण नागरिकांचा मागास प्रवर्ग. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आपल्या एकूण 5 जागा काढायच्या. आपलं 26 काढायच्या. 26 काढायच्या. आता नागरिकांचा मागास प्रवर्ग ग्रामपंचायतीसाठी जाताना आपल्याकडच्या एकूण 97 ग्रामपंचायतीमध्ये आपल्याकडनं 13 ग्रामपंचायती कमी झाल्या आहे. म्हणजे 5 आणि 8 उर्वरित 84 ग्रामपंचायती आहे. ह्या 84 ग्रामपंचायतीमध्ये आपण ह्या नागरिकांचा मागास प्रवर्गाची आपण आरक्षण काढणार आहोत. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, नागरिकांचा मागास प्रवर्गाचं आरक्षण काढत असताना
आपल्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्याच्याप्रमाणे 1995 पासून आपण गृहीत धरतो. ह्याच्यामध्ये असं असतं की समर्पित आयोगाचा शिफारसीप्रमाणे आपलं हे चालतं नागरिकता मागास प्रवर्गाचं. ह्याच्यामध्ये 1995, 2000, 2005, 2010, 15 आणि 20 ह्या पाठीमागच्या टर्ममध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गाचं आरक्षण एकदाही आलेलं नाही अशा ग्रामपंचायती पहिल्यांदा घ्यायच्या. आता याच्यामध्ये आपल्याला उर्वरित 84 ग्रामपंचायतीमधनं पाठीमागच्या 95 पासून आतापर्यंत नागरिकांचं मागास प्रवर्गाचं आरक्षण एकदाही आलेलं नाही अशा ग्रामपंचायती मागच्या ह्याच्यातलं एकही नाहीये. तो आकडा 0 आहे. परंतु ह्या 84 मध्ये आपल्याकडे एक नव्याने ग्रामपंचायती स्थापित झालेली आहे, झाप ग्रामपंचायत. हिला झापवाडी, तर हिला आपल्याला ती थेट याला आपल्याला नागरिकांचा मागास प्रवर्गाची जागा एक पहिल्यांदा द्यायची आहे. इथे एका साईडला लिहून परंतु आता आपल्या नगरची लोकसंख्या ओबीसीची ओबीसीची लोकसंख्या जास्त आहे. आपण जनगणनेनुसार देणार आहे 27% एकूण समर्पित आयोगाची जी आपली एकूण लोकसंख्येवरच आपलं चालतं. समर्पित आयोगाच्या निर्देशाप्रमाणेच आपण ज्या 26 जागा ज्या आहे की त्या फायनल होऊन आलेल्या आहे आपल्याकडं, त्या आपण करत नाही. लोकसंख्या जो गेलेली असती त्याच्या पद्धतीने रिपोर्ट येतो की यामध्ये 26 जागा फायनल झालेल्या आहे. त्या 26 मध्येच आपण ज्या 97 ग्रामपंचायती 97 ग्रामपंचायतीमध्ये आपण देणार आहे. याच्यामध्ये आता आपल्याला जी टक्केवारी प्रत्येक गावची आलेली आहे नागरिकांच्या मागास प्रवर्गात त्याची कॉपी पण तुम्हाला मिळू शकते. याच्यानंतर टक्केवारी जी दिलेली आहे ही समर्पित आयोगाने दिलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याकडं मी मग सांगितल्याप्रमाणे की जो मी तुम्हाला आता सांगत होतो की याच्यामध्ये क्रायटेरिया कसा असतो. 95 पासून 2021 पर्यंत एकदाही नागरिकांचा मागास प्रवर्ग आलेली नाही अशी ग्रामपंचायत आपल्याला एकूण 26 ग्रामपंचायती काढायच्या आहे. त्या 26 ग्रामपंचायतीचा कोटा पूर्ण होईपर्यंत तो टप्पा असतो. त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण असा विचार करतो की राहिलेल्या 84 ग्रामपंचायतीमधनं आतापर्यंत 95 पासून एकदाही नागरिकांचा मागास प्रवर्ग आलेली ग्रामपंचायती कोणत्या आहेत त्या पाहतो. त्याच्यामध्ये आपल्याला फक्त एक भेटली ती झापवाडी. आता याच्यामध्ये उर्वरित 25 ग्रामपंचायती राहतात, म्हणजे 25 जागा आपल्याला राहतात. मग ह्या 25 मध्ये पुढचा क्रायटेरिया काय असतो की 1995 पहिल्यांदा आपण ग्राह्य धरतो. या 84 मध्ये 1995 पासून आतापर्यंत एकदाच नागरिकांचा मागास प्रवर्गाचं आरक्षण आलेलं आहे अशा ग्रामपंचायती आपण बघितल्या जाते. या उर्वरित 83 मधनं आपण जे हे काढलं होतं की सर्व पाहिलं होतं आपल्याकडं उर्वरित 83 मधनं अशी एकही ग्रामपंचायत नाही की तिला एकदाच हे आरक्षण आले. सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये एकापेक्षा जास्त वेळा आरक्षण आलेलं आहे. म्हणजे त्यामुळं 95 साली ज्या ग्रामपंचायत होत्या आता जर आपण सगळं पाहिलं तर 95 मध्ये असलेल्या एकही ग्रामपंचायत अशी नाही की ती एकदाच आलेली आहे. त्यामुळं 95च्या आरक्षणामधून आपल्याला एकही ग्रामपंचायत भेटली नाही. मग आपण 2000 कडे जातो. 2000 मध्ये परत तोच क्रायटेरिया पाहतो आपण की 2000 पासून 2021 पर्यंत नागरिकांचा मागास प्रवर्ग एकदाच आलाय अशा किती ग्रामपंचायत आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला एकच ग्रामपंचायत भेटली ती मांदारणे. मांदारणे ग्रामपंचायतीमध्ये 2000 सालापासून 2021 पर्यंत नागरिकांचा मागास प्रवर्ग एकदा आलेला आहे. तेव्हा ती ग्रामपंचायत घेतली. तेव्हा आपल्याकडे आता आकडा झाला 2, म्हणजे 2 जागांचा आपल्याला भेटला. आता इथं अजूनही आपल्याला 24 ग्रामपंचायती पाहिजे आहेत की याच्यामध्ये. तर मग याच्यामध्ये 2005 साली हा सेम क्रायटेरिया 2005 साली आपण नागरिकांचा मागास प्रवर्ग किंवा एकदाच आलेल्या ग्रामपंचायती किती 2005 साली तर त्या 15 भेटल्या आपल्याला. त्या 15 ग्रामपंचायती यादी कुठे होती पाच ना 2005च्या मी ग्रामपंचायती वाचतो तुम्हाला. ह्याच्यामध्ये गुंजारवाडी तर्फे आरवी, कुमशेत, गोळेगाव, त्यात उंबरज नंबर 1, वडगाव आनंद, पिंपळवंडी, एडगाव,
विठ्ठलवाडी वडद, काळवाडी पिंपळवंडी, अलदरे, गुंजावाडी बेल्ले, आलमे, खोडद आणि बुचकेवाडी ह्या 2005 साली यांना जे नागरिकांचा मागास प्रवर्ग होत्या अशा आपल्याला त्या एकूण 15 ग्रामपंचायती भेटल्या. त्यामध्ये आता आपला आकडा झालाय थेटमधली 1, 2000ची 1 आणि ही 15 अशी एकूण 17 झाल्या. आता आपल्याला 2010 मध्ये जायचंय. आता 2010 कॅल्क्युलेट करा, आपल्याला 26चा आकडा आहे, परंतु 2010 मध्ये आपल्याला सगळ्या ग्रामपंचायतीचा विचार करावा लागतो की त्याला एकदाच आलेले आहे. अशा 2010 मधल्या एकूण 13 ग्रामपंचायती होत्या. तर मी वाचतो. 2010 मध्ये आर्वी, सुलतानपूर, वडद, आणे, वारुवाडी, निरगुडे, डिंगोरे, बल्लाळवाडी, चिंचोली, गोचवाडी, निमदरी, धामणकेल आणि ओतूर अशा या 13 ग्रामपंचायती अशा होत्या की त्यांना 2010 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग एकदा आला होता. त्यामुळे आपल्याकडे 2010 पर्यंत एकूण ग्रामपंचायती भेटल्या गेल्या 30, परंतु आपल्याला जागा पाहिजे 26. मग या 30 मधनं अगोदर आपण 26 ग्रामपंचायती कोणत्या आहे की त्या आपण काढणार आहे, म्हणजे त्या चिठ्ठ्याने काढणार आहे. त्याच्यानंतर आपण महिलांसाठी जाणार आहे. 13 मध्ये 9 करायचे, 17 13 मध्ये 9 आणि या चिठ्ठ्या काढत असताना मी तुम्हाला सांगतो 2010च्या आपण फक्त 13 चिठ्ठ्या टाकणार आहे. कारण 1995, 2000, 2005 या चिठ्ठ्या या ज्या 13 ग्रामपंचायती आहे त्यातनं आपल्याला अतिरिक्त 4 ज्या ग्रामपंचायती काढून टाकायच्या, 9 कोणत्या ठेवायच्या त्याच काढायच्या. तेव्हा या 2010च्या 13 ग्रामपंचायती चिठ्ठी दाखवा. आर्वी 2005 ला महिला आरक्षण जर असेल ऐका ना, ते पुढे येईल. आता अगोदर 26 ग्रामपंचायती कोणत्या त्या फायनल करू आपण आणि त्याच्यानंतर महिलांचं आपण बघणार आहे. ओबीसी साठी 26 कोणत्या त्या आपल्याला 1 मिनिट लक्ष द्या. 2010 मध्ये ऑलरेडी आपल्याला 17 पहिल्यांदा भेटल्या. 2005 पर्यंत आपल्याला 9च पाहिजे होत्या, परंतु 2010 मध्ये आपल्याला एकूण 13 ग्रामपंचायती भेटल्या. म्हणजे तो आपला आकडा 4 ने वाढलाय. पण त्या 10 म्हणजे 13 मधनं 9 कोणत्या त्याच्यासाठी पण आपल्याला चिठ्ठ्या टाकायच्या आहे. आर्वी टाका पहिल्यांदा. आर्वी, सुलतानपूर, वडद, आणे, वारुवाडी, निरगुडे, डिंगोरे, बल्लाळवाडी, चिंचोली, गोंचवाडी, निमदरी. यात 26ची यादी करा. 26ची यादी कोणातरी करायला हे झालं तर एकच कोणाचं लिहायला तीच काढून निमदरी, दामनखेल, आणि ओतूर. नाव सांग खरं. हा हुसेन ओतूर. आता या 13 मधनं आपण 9 मला निदान आहे ना
झापवाडी 2000 2500 तरी आधी काढून ठेवून पुढे आपल्याला लिहिता येईल. ते पुढे याच्या वरती लावते त्यामध्ये आनंदाचं आपण आरक्षण सांगता येतो नाही तर ते होते पण तरी एक याच्यामध्ये 13 मध्ये आता आपल्याला 9 काढायचे आहे. एक मिनिट लक्ष द्या इकडे आता. काढायचं हा सुरुवात 9 चिठ्ठ्या काढणार आपण. चिठ्ठी नंबर पण टाका त्याच्यावरती. निरगुडे 1 मिनिट एक मिनिट थांबा. हां परत टाकून टाकलं परत टाकलं ओतूर काय आलं ओतूर ओतूर 2 नंबरला निघली ना. नंबर पण टाका. 15 यादी सुलतानपूर आर्वी वडद 5 नंबर वर पाच झाले 5 आणि नाही ते हे निघलंच नाही अजून निघलंच नाही. 6 नंबर आहे ना 7 नंबर एक मिनिट आणि लिहिली बोलसवाडी निमदरी अजून एकच आता. चार वारवाडी हॅलो 9 4 शिल्लक राहिलं 13 मधून 9 चिठ्ठ्या काढल्या. करून हां हां तोपर्यंत तयार आहे. आता हे किती करतो आता तुम्हाला नामप्रसाठी ज्या ज्या आपल्या ग्रामपंचायती फायनल झाल्या मी तुम्हाला त्या सांगतो. पहिली झापवाडी ही आपण थेट घेतली 2000च्या याच्यातनं आपल्याला मिळालेली मांदरणे. त्यानंतर 15 ग्रामपंचायती आपल्याला 2005 मध्ये भेटल्या. त्यामध्ये गुंजाळवाडी, कुमशेत, गोलेगाव, उमरज नंबर 2, वडगाव आनंद, पिंपळवंडी, एडगाव, विठ्ठलवाडी वडद, काळवाडी पिंपळवंडी, खिलारवाडी, अलदरे, गुंजाळवाडी बेल्ले, आलमे, खोडद आणि बुसकेवाडी ह्या 15 अशा झाल्या 17.
आणि उर्वरित आपण या 2010च्या 13मधनं ज्या 4 काढल्या त्या 4मध्ये आपली पहिली जी निघली ती म्हणजे आता मी वाचतो आर्वी, सुलतानपूर, वडस, आणे, वारुवाडी, निरगुडे, गुंचवाडी, निमदरी आणि ओतूर अशा आपल्याला 26 ग्रामपंचायती ह्या आपल्याला ओबीसी साठी आपण याचा विचार करणार आहे आणि ओबीसी सॉरी नामप्रसाठी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आपण हे करणार आहे. आणि आता या 26 मधनं आपल्याला 13 महिलांसाठी द्यायच्या आहेत. ह्या महिलांसाठी देत असताना आपण लगतचं आरक्षण ज्यांचं महिला आहेत की त्या पहिल्यांदा आपण त्या बाजूला काढणार आहे. मी आता एकत्रित यादी फक्त करतो आणि एक 5 मिनिटं जातो पण याच्यावर सहाय्य करा. एकदम म्हणजे अडचण नसावी कुणाला काय याच्यामध्ये त्यामुळे एकदम हे नाही आहे काय काही करू नको करतो म्हणजे त्याला आहे ना मग ठीक आहे ते काढते म्हणजे अशी जी यादी काढली ना 2005ची तशीच अशी 2010ची काढते त्याच्यावर लगेच यांना खायला सांगितलं काही सांगितले वडापाव खा कॅडबरी किंवा तेरा हा त्याचे पत्र पण घ्या त्याच्यामध्ये चिठ्ठ्यामध्ये 2010च्या याच्यात बदलला लागते बदलला काही मागच्या याच्यावर नाही आता जे चिठ्ठे काढले तर बदलला बदलले स्टेपलच करून ठेवा मी त्याचं मागं लिहिलेलं आहे त्यामध्ये आणि या चिठ्ठ्या कदाचित आपल्याला जर हे नाही भेटलं तर परत एकदा बनवावं लागते. हो मी फायनल लावून होतो त्यामध्ये मी मागं लिहिलंय 2010 आणि शिल्लक राहिलेल्या चिठ्ठ्यांवर पण आहे ना शिल्लक राहिलेले चिठ्ठे काय ठेवले ठेवा ते स्टेपल वाईजच ठेवा स्टेपल काय झालं काय काय झालं नाही निवडणूक आयोग काही निर्देश येते विनंतीपूर्वक आम्ही त्यांना ते आता एकत्रित करतो यादी 2000 2001 म्हणजे त्याच्यामध्ये महिलांसाठीच आपण हे करतो ओबीसी महिला काढायच्या ते एकत्रित करत चालू आहे. आता उर्वरितचं लगेच घ्या बरं कोण आता म्हणजे पुढचं आपल्याला ज्या 26 ग्रामपंचायती आपण ओबीसी साठी फायनल झालेलं आहे त्याच्यापैकी 15 ग्रामपंचायती अशा आहेत की त्याला पाठीमागच्या याच्यामध्ये महिला राखीव होतं म्हणजे प्रवर्ग वेगवेगळे असतात तर त्यामध्ये आणि 11 ग्रामपंचायती ज्या आहेत की त्या खुल्या प्रवर्गाच्या आपल्याला भेटलेल्या आहेत त्यामध्ये झापवाडी त्यानंतर गुंजावाडी तर्फे गुंजावाडी आर्वी कुमशेत विठ्ठलवाडी वडद काळवाडी पिंपळवंडी खिल्लारवाडी खोडद आर्वी वडद
वारूवाडी आणि गोविंचवाडी ह्या ज्या 11 ग्रामपंचायती आहे की ह्या 11 ग्रामपंचायतीला लगतच्या ह्याच्यात महिला नव्हती, त्यामुळे त्या 11च्या 11 आपल्याला महिला राखीव झाल्या. ओबीसी नागरिकांचा मागासवर्ग नाही 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 लगतचं वर्ष असतं लगतचं. त्यामुळं या 11 ग्रामपंचायती म्हणजे 11 जागा आपल्याला महिला राखीवसाठी भेटल्या. उर्वरित एक मिनिट ऐका, उर्वरित 2 जागांसाठी ज्या लगतच्या वर्षी महिला जागा असलेल्या ज्या 15 जागा आहेत म्हणजे ग्रामपंचायती आहेत त्यातल्या 2 चिठ्ठ्या पण काढणार आहे आणि त्या परत एकदा त्यांना महिला राखीव नागरिकांचा मागासवर्ग महिला राखीव होणार. त्या चिठ्ठ्या आता चिठ्ठ्या करताना मानदारने हातानेच घ्यावं लागेल ना. दाखवा डायरेक्ट आणि त्या टाका. बसतं का 29 सर्व महिला 29 आहे का बघायला ना. पहिली मानदारने घ्या. मानधारणेचं 2021 ला लगतला महिला होतं म्हणून आपण ते त्याच्यावरती घेतलं. त्याच्यानंतर गोळेगाव उमरज नंबर 2 त्याच्यानंतर 3 झालं ना. वडगाव आनंद पिंपळवंडी पिंपळवंडी नंतर एडगाव. पिंपळवंडी भेटली का? पिंपळवंडी नंतर एडगाव. आलदरे मुंदावाडी बेल्ले मुंदावाडी बेल्ले घेतलं. आहे का? आता बुचकेवाडी सुलतानपूर त्याच्यानंतर आले पण शोधा. सुलतानपूर तयार करावं लागेल. सुलतानपूर तयार करा. तोपर्यंत आणे घ्या. इकडे आलं आणे निरगुडे पण आहे पुढं. त्यानंतर निमदरी आणि ओतुरे. निमदरी आणि ओतूर पण आहे. 15 मध्ये 2 काढायचे ना आपल्याला. 11 झाले ना. 1 2 3 4 5 6 7 8 9
10 आणि 11 दोनच काढायचं. हा 2च काढायचे. बाकी सगळेच आता का प्रिंट करायचे. मला दाखवताना सांगा. आणि सुलतानपूर झालं. सुलतानपूर टाका पहिल्यांदा, सुलतानपूर, नंतर आणे 12. आणि 12वी आहे. निरगुडे घ्या. निरगुडे आणा ना अगोदर. आणि निमदरी आणि ओतुरे घे तोपर्यंत. निमदरी आणि ओतूर टाका. निमदरी, ओतूर, आता निरगुडे फक्त घ्या. अशा पण 15 चिठ्ठ्या आपण टाकलेल्या आहेत. त्या 15 मधनं आपल्याला 11 पहिल्यांदा भेटल्या. तर 2च चिठ्ठ्या आपल्याला नामप्रसाठी काढायच्या. ते चांगला आता हलवा बरं का. इकडे कुणी काढलं ना. इकडे दिदी इकडे नाव सांग. निरगुडे महिला नाम 15 नाव काय. कुमारी माही महेश नांगरे. वय किती तुझं. त्यातनं आता काका सांगतील तसं करते तू. ओतूर, एक मिनिट थांबा. निमदरी, दोनच ना. निमदरी आहे का. एक मिनिट. हा ऐका ना. मी याच्यामध्ये तुम्हाला ते सांगतो. आत्ता ज्या 15 आपण चिठ्ठ्या आपल्याकडं ज्या 26 जागा ओबीसीच्या आपल्याला भेटल्या. त्यातल्या 11 या पाठीमागच्या लगतच्या याच्यात महिला राखीव नव्हत्या. म्हणून त्या 11च्या 11 तिकडे गेल्या. उर्वरित 15 जागेतनं आपल्याला अजून 2 जागा पाहिजे होत्या. मग त्या 2 पैकी कोणत्या तरी उर्वरित ज्या 15 होत्या त्या महिलावाल्याच होत्या. म्हणून तर आपण चिठ्ठ्या टाकल्या. ठीक आहे ना. पुढच्या वेळेस येईल ना. ऐका ते तुम्ही मला सांगतो. याच्यामध्ये 2 ग्रामपंचायतींना रिपीट महिला होणार. कारण ह्या 15च्या 15 महिलावाल्या होत्या. त्यातल्या 2 रिपीट होणारच. एक मिनिट. ओबीसी पुरुष आरक्षण नसतंच सर्वात. म्हणजे नामप्र खुला आणि महिला राखीव असं असतं. आपल्याकडे एकूण 26 ग्रामपंचायती मगाच्या फॉर्म्युलेमुळे ज्या भेटल्या त्याच्यामध्ये ऐका तुमचं मी हे करतो. 26 ग्रामपंचायती आपल्याला भेटल्या. त्याच्यामधल्या 11 ग्रामपंचायती अशा होत्या की त्याच्यामध्ये लगतच्या वर्षात महिला नव्हती. त्यामुळे त्या 11च्या 11 जशा तशा आपल्या महिलांसाठी गेल्या. महिलांच्या 2 जागा आपल्याला काढायच्या होत्या. मग लगतच्या या 15 ग्रामपंचायती तुमची पण होती की अशा 15 ग्रामपंचायती होत्या. त्यांना 2021ला तुमचं महिला आरक्षण होतं. वेगळ्या प्रवर्गाचं असतं पण ते महिला होतं. त्या 15 ग्रामपंचायतीमध्ये आपण 2 ग्रामपंचायती काढल्या. तर ओतूरला पण मागच्या 2021ला सरपंच महिलाच असणार आहे. प्रवर्ग मला माहित नाही कोणता आहे.
आणि निमदरीला पण 2021ला महिलाच असणार आहे. प्रवर्ग कोणता असतात त्यांना रिपीट झालं महिला, फक्त ते नामप्र झालं. इथं लगतचं हो ठीक आहे ना, एक एक बरोबर आहे ना. आपण मगाशी एक मिनिट मगाशी तुमचं लक्ष नसेल, तुमची ऐका ना सांगतो मी, तुमची 2015ला नामप्र महिला होती. 2015 कधीला भेटली आलेली आहे निमदरी, हा 2010च्या याला म्हणजे 10ला तुमची होती ती रिपीट झाली ना परत. मगाशी मी नामप्रला ज्या 26 ग्रामपंचायती घेतल्या त्या डायरेक्ट ग्रामपंचायती 1 आली, 95ची 0 आली, 2000ची 1 आली, 2005ची 15 आल्या आणि उर्वरित आपण ज्या 13 मधनं 9 काढल्या त्याच्यामध्ये तुमची होती ना 2010ची, त्यामुळे ती रिपीट झाली तुमची. नाही अशा पद्धतीने आपलं आता ओबीसीचं आरक्षण संपलंय. तुम्हाला फक्त एकत्रित मी नाव आता ओपनचं राहिलेल्या ज्या 58 ग्रामपंचायती आहे त्या मी वाचून दाखवतो. शेवटचा टप्पा बाकी टाकायची गरज नाही पण बरं. आता ओबीसीचं आपलं संपलेलं आहे आणि आता शेवटी आपल्याकडे 58 ग्रामपंचायती राहिलेल्या आहे की ज्या सर्वसाधारणसाठी राखीव आहे. तर त्या सर्वसाधारण मध्ये आपल्याला हाच क्रायटेरिया असतो, महिला लगतच्या वर्षात ज्या महिला असतील ते म्हणजे लगतच्या वर्षी महिला आहे का नाही पाहायचं आणि आपल्याला महिलांचं आरक्षण द्यायचं. आता याच्यामध्ये मी 29 ग्रामपंचायती आणि त्यांचं लगतच्या वर्षाचं आरक्षण पण असणार आहे. मी जे आता 58 आहे, 58 पैकी आपल्याला बरोबर 29 जागा अशा भेटलेल्या आहे, 29च आहे की ज्या लगतच्या वर्षी महिला नव्हत्या. त्यामुळे याच्यात आपल्याला चिठ्ठी टाकायची वेळ येणार नाहीये. मी फक्त आता त्या महिलांना तुम्हाला वाचून दाखवतो. आता याच्यामध्ये 1 नंबर ओझर की लगतच्या वर्षी ती सर्वसाधारण होती, त्यामुळे ती या इलेक्शनला ती महिला म्हणून सर्वसाधारण महिला म्हणून जाणार आहे. 2 नंबर आहे पिंपळगाव तर्फे नारायणगाव, ही सर्वसाधारण जागा झालेली आहे परंतु ती लगतच्या वर्षी महिला होती, नागरिकाचा मागास वर्ग महिला होती, त्यामुळे ती सर्वसाधारण होईल. आता ओझर नाही उमरत आहे ते विज्ञान नगर आहे तुमचं, ओझर झालं. तिसरी जागा येईल श्री आरक्षण धालेवाडी तर्फे हवेली, ही सर्वसाधारण श्री राखीव राहील. चार नंबरला येईल ठिकेकरवाडी, ही सर्वसाधारण. 5 नंबरला नेटवर्क सर्वसाधारण. 6 नंबरला खामुंडी सर्वसाधारण महिला राखीव. त्यानंतर 7 नंबरला निमगाव तर्फे माहुली, ही सर्वसाधारण महिला राखीव. 8 नंबरला हिवरे खुर्द, ही सर्वसाधारण. 9 नंबर साकुरी तर्फे बेल्ले, ही सर्वसाधारण. 10 नंबर मंगरूळ सर्वसाधारण. 11 नंबर डुंबरवाडी, ही सर्वसाधारण. 12 नंबर बेल्लेची सर्वसाधारण. 13 नंबर आयाची जागा ही सर्वसाधारण महिला राखीव. 14 नंबर कुसूर सर्वसाधारण महिला राखीव.
15 नंबर कांदळी ही सर्वसाधारण. 16 नंबर शिरोली तर्फे आहे ही सर्वसाधारण. 17 नंबर राजुरी, राजुरी ही सर्वसाधारण. 18 नंबर पिंपरी पेंढार सर्वसाधारण महिला राखीव. उंच खडकवाडी सर्वसाधारण महिला राखीव. 20 नंबर पारुंडे ही सर्वसाधारण महिला राखीव. 21 नंबर बोरी बुद्रुक ही सर्वसाधारण. 22 नंबर बस्ती, बस्ती ही सर्वसाधारण महिला राखीव. 23 नंबर शिंदेवाडी सर्वसाधारण महिला राखीव. 24 नंबर आगार ही सर्वसाधारण. दाक्षिणवाडी सर्वसाधारण महिला राखीव. धनगरवाडी 26 नंबरची सर्वसाधारण महिला राखीव. तेजेवाडी ही मागच्या वेळी ही आता ही सर्वसाधारण महिला राखीव. 28 नंबर मांजरवाडी, मांजरवाडी ही सर्वसाधारण. रोगडी, रोगडी सर्वसाधारण महिला राखीव. वडगाव शहाणी सर्वसाधारण. येणेरे, येणेरे ही सर्वसाधारण महिला राखीव. वडगाव कांदळी सर्वसाधारण महिला. निमगाव सावा सर्वसाधारण. कुरण सर्वसाधारण. पेमदरा, पेमदरावाडी ही सर्वसाधारण. त्यानंतर 36 नंबर ही रायगण, रायगण ही सर्वसाधारण. 37 नंबर कोळवाडी आहे ही सर्वसाधारण. शिरोली खुर्द ही सर्वसाधारण महिला राखीव. 39 नंबर पाडळी, पाडळी सर्वसाधारण. पिंपरी कावळ सर्वसाधारण महिला राखीव. बोरी खुर्द, बोरी खुर्द ही सर्वसाधारण. शिंदे, शिंदे का बघते, शिंदे ही सर्वसाधारण महिला राखीव. रामा सर्वसाधारण महिला राखीव. बांगरवाडी सर्वसाधारण. नळवणी सर्वसाधारण. खानापूर सर्वसाधारण. संतवाडी सर्वसाधारण महिला राखीव. काकडे ही सर्वसाधारण महिला राखीव. औरंगपूर ही सर्वसाधारण. त्यानंतर 50 नंबर तांबेवाडी सर्वसाधारण. भोरवाडी हिवरे बुद्रुक ही सर्वसाधारण महिला राखीव. पिंपळगाव सिद्धनाथी सर्वसाधारण महिला राखीव. हिवरे तर्फे नारायणगाव ही सर्वसाधारण महिला राखीव. ऐनेवाडी सर्वसाधारण. डिंगोरे सर्वसाधारण. बल्लावाडी सर्वसाधारण महिला राखीव. चिंचोली सर्वसाधारण महिला राखीव आणि धामणकेली सर्वसाधारण महिला राखीव. अशा पद्धतीने आपला जुन्नरचा पूर्ण 97 ग्रामपंचायतीचा आपला जो आरक्षणाचा कार्यक्रम आहे तो या ठिकाणी संपला आहे. तुमचं आता काय आलंय, साकुरीतर्फे पेरले. मागच्या वेळेस तुमचं महिला होती म्हणून यावेळेस सर्वसाधारण आले.
सर्वसाधारणच आहे पण फुलं आहे. आता हे पद्धतीने नाही सांगतो त्या पोरांना फक्त पोरांना नाश्ता त्यांना कॅडबरी वगैरे पण द्या. अशा पद्धतीनं जुन्नर तालुक्यातला आपला जो सरपंच आरक्षण पदाचा प्रोग्राम आहे तो संपलेला आहे. या आरक्षणासाठी आपण सर्वांनी जे सहकार्य केलं त्या सर्वांचं मी प्रशासनाच्या वतीने आभार मानतो आणि धन्यवाद देतो. आपण पारदर्शकपणे काम केल्याबद्दल आपण पारदर्शकपणे हे सगळं राबवल्याबद्दल आमच्या सर्व लोकप्रतिनिधी असतील, पदाधिकारी असतील, विविध पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते असतील, संघटनेचे पदाधिकारी असतील, सर्वांच्या वतीने आपले आभार मानतो. मी यांना सकाळीच म्हटलं होतं जे काय आहे ते सगळं नियमाप्रमाणे याच्यात आम्हाला काहीच करता येत नाही. लोकांचा भ्रम आहे म्हणजे त्यामुळे मी सगळी प्रोसेस समजून सांगितली. हे का नाही हे का याच्यामध्ये आहे ना म्हणजे याच्यामध्ये काही कुणाची शंका राहत नाही. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.